नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, तुम्ही ऐकताय डॉक्टर अनघा केसकर यांची सीमातीत ही कादंबरी आणि आज भाग 5वा. न्यू इयर्स ईव्ह साजरी करायला त्यांच्या ग्रुपमधले सगळेजण कॅम्पस जवळच्या एका छोट्या पण सभ्यशा हॉटेलमध्ये जमले होते. खाणं पिणं, विनोद, चेष्टामस्करी आणि गप्पा सगळ्याला ऊत आलेला होता. पेयाचा परिणाम जाणवायला लागल्यामुळे सगळेजण जरा जास्त साईलावले होते. वयात आल्यापासनं ख्रिसला त्यांच्याकडच्या रीतिरिवाजांप्रमाणे ड्रिंक्स घ्यायची सवय होती. हे बाकीच्यांनाही माहिती होतं, पण तरीही तो जरा जास्तच पितोय असं पायललाच नाही तर जमलेल्या आणखीही काही लोकांना वाटलं. 12चा ठोका पडला आणि जल्लोष सुरू झाला. एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन सगळेजण नाचायला लागले. नाचतानाही ख्रिसच्या हातात पेग होता. म्युझिक संपलं आणि एक एक करून सारे लोक परतायला लागले. ख्रिसचा काही निघायचा बेत दिसेना. त्याला तशा अवस्थेत सोडायला पायलला बरं वाटलं नाही. त्यांनी आता उठावं आणि हॉस्टेलवर जावं म्हणून ती त्याला विनवत असताना हॉटेलचा नोकर तिथे आला. हॉटेल बंद करायची वेळ झाली आहे असं त्यांनी नम्रपणे सांगितल्यावर तिथून उठण्याखेरीज गत्यंतर राहिला नाही. ख्रिस इतका प्यायला होता की त्याला धड उभं राहता येत नव्हतं. पाय लडखडत होते. हॉटेल बाहेर उभ्या असलेला पायलच्या स्कूटरपर्यंत जाताना तो 3 वेळा धडपडला. पायलनं त्याला सावरलं. त्याची अवस्था बघून शेवटी तिने त्याला स्कूटरवरनं हॉस्टेलवर सोडायचं ठरवलं. तो जर त्या दिवशी इतका प्यायलेला नसता किंवा पायलनं अजिबातच मद्यपान केलेलं नसतं तर त्या दिवशीचं पुढचं काही घडलंच नसतं. हॉस्टेलपर्यंतचं थोडंसं अंतर कसंबसं पार झालं, पण स्कूटरवरनं उतरताना ख्रिसचा पुन्हा तोल गेला. लटपटत्या पावलांनी चालणाऱ्या ख्रिसला पायलनं आधार दिला आणि कसंबसं त्याच्या खोलीपर्यंत नेऊन सोडलं. त्याने खिशातनं किल्ली काढली, पण त्याला कुलूपही उघडता येत नव्हतं. पायलनं कुलूप उघडून ख्रिसला त्याच्या खोलीत नेऊन बसवलं. ती तिथून निघणार तेवढ्यात ख्रिसनं तिचा हात पकडला आणि तिला थोडा वेळ थांबायची गळ घातली. पायलला ते जरा विचित्र वाटलं, पण त्याला तिच्याशी काहीतरी बोलायचं आहे असं त्याने आजीजीने म्हटलं तेव्हा तिला नकार देवेना. तो एखाद्या लहान मुलासारखा हमसून हमसून रडायला लागला. पायलच्या खांद्यावर डोकं टेकवून तो काही क्षण रडतच राहिला. मोठ्या पुरुषाला असं आवाज काढून रडताना तिने कधीच पाहिलं नव्हतं. त्याला काय झालंय हे पायलला कळेना. बरळल्यासारखा तो सांगायला लागला, तुला रियुनिफिकेशन म्हणजे एकत्रीकरण म्हणजे नेमकं काय माहिती नाही आहे ना. मी आज सगळं सांगणार आहे. बस आज मला तुझ्याशी सगळं शेअर करावं असं वाटतं आहे. नंतर कितीतरी वेळ तो काही बाई बोलत राहिला. बर्लिन वॉल ओलांडून येतानाचा ईस्ट जर्मन लोकांचा उत्साह, आनंद, नंतर झालेला भ्रमनिरास, म्युनिचमध्ये त्याला मिळालेली वागणूक, वडिलांची गेलेली नोकरी, त्यांचा मानसिक विकार. मध्येच तो रडत होता, मध्ये स्वतःच्या तोंडात मारून घेत होता, मध्येच इंग्रजी सोडून जर्मन भाषेत काही बाई सांगत होता. काही वेळा त्याचे शब्द पायलला नीटसे कळतही नव्हते. धबधब्यातून जबरदस्त दाबानं पाणी बाहेर पडावं तसं त्याच्या मनातनं भावनांचा सगळा निचरा होत होता. पायलवरही तिने घेतलेल्या मद्याचा परिणाम झालेला होताच. स्वतःचे डोळे उघडे ठेवून ख्रिसचं म्हणणं ऐकायला तिला फार प्रयास पडत होते. ख्रिसला दिलासा देण्यासाठी पायल सांत्वन केल्यागत बोलली, तुझ्यावर काय प्रसंग गुदरला असेल याची मी कल्पना करू शकते रे. पण तिच्या या सांत्वनानं ख्रिस शांत झाला नाही. उलट उसळून म्हणाला, आमच्यावर काय वेळ आली याची तुला कल्पना येणंच शक्य नाही. त्या हरामखोरांनी युनिफिकेशनचं गुलाबी चित्र जगापुढे ठेवलं ना. कॅपिटलिझमवर आमचा कधीच विश्वास नव्हता. त्यांनी आमच्या मूल्यांची पायमल्ली केली. श्रीमंतांचा रागराग करायचं बाळकडू आम्हाला दिलं गेलं, यांनी त्यावर घाला घातला. त्यांनी इतिहास बदलायचा घाट घातला. आम्ही शिकलो तो इतिहास त्यांनी खोटा ठरवला. आत्ता त्याच्याशी तर्कशुद्ध बोलण्यात अर्थ नव्हता. तसं बोलण्याइतकी पायलची अवस्थाही स्थिर नव्हती. तिचंही डोकं चालत नव्हतंच. मग त्याने त्याच्या कपाटातून कपड्याखाली दडवलेला त्याचा आणि त्याच्या जर्मन प्रेयसीचा फोटो काढला.
आलियाच्या आणि त्याच्या मोडीत निघालेल्या प्रेमप्रकरणाविषयी, त्यांच्या भांडणाविषयी सांगितलं. पायलने त्याला धीर देण्यासाठी त्याला थोपटल्यासारखं केलं. एखाद्यानं जीवाच्या आकांतानं कोणाला तरी घट्ट पकडावं तसं ख्रिसनं पायलला मिठीत घेतलं. पायलला खरं म्हणजे एव्हाना धोक्याचा इशारा मिळाला होता. आता तिचं तिथे थांबणं धोक्याचं होतं, पण त्याचा स्पर्श तिला आवडत होता. त्याने तिचं चुंबन घेतलं, तिने त्याला प्रतिसाद दिला. आता त्याचा देह तिच्या शरीराकडे आबोलपणे मागण्या करायला लागला. तिचं शरीर तिच्या ताब्यात राहिलं नाही. ते दोघंही बेभानपणे त्या लाटेत वाहवत गेले. 2 माणसातलं शारीरिक अंतर मिटवणं जितकं शक्य असतं तेवढं ते मिटवलं गेलं. पायलला त्या दिवशीचं सगळं आठवलं. आपल्या दोघांचाही गेलेला तोल, आपल्या आयुष्यातला तो पहिला अनुभव आणि दुसऱ्या दिवशी शुद्ध आल्यावर एकमेकांना तोंड देण्याचा प्रसंग. सकाळी जाग आली तेव्हा उन्हं अंगावर आली होती. आपण ख्रिसच्या खोलीत त्याच्या पलंगावर आहोत हे पायलच्या लक्षात आलं. तिच्या अंगावर ब्लँकेट होतं. आपल्या हातून चुकून का होईना, घडू नये ते घडलं याची बोच होती. घरच्या लोकांनी आपल्यावर टाकलेला विश्वास आपण धुळीला मिळवला अशी खंत होती. पण शेजारच्या सोफ्यावर अंगाचं मुटकुळं करून गाढ झोपलेल्या ख्रिसकडे तिची नजर गेली. पडद्याच्या फटीतून त्याच्या अंगावर पडलेल्या उन्हाच्या तिरपीत त्याचे भुरकट केस चमकत होते. तिला रात्रीचा अनुभव आठवला. न कळत अंगावर गोड शिरशिरी आली. त्यातली अपूर्व उत्कटता आठवली. हे असं असतं? याआधी कितीतरी वेळा ती अशा गोष्टींविषयी तिच्या जवळच्या मैत्रिणींशी बोलली होती. हे नेमकं असतं तरी काय आणि कसं याच्यावर चर्चा केल्या होत्या. काही वेळा पायल त्या विचारानं सैरभैरसुद्धा झाली होती. पण तो क्षण, तो अनुभव असा अकस्मात आणि ख्रिसकडून आपल्या वाट्याला येईल असं पायलला कधीच वाटलं नव्हतं. जे झालं ते निरागसपणे झालं होतं. त्यात त्या निरागसपणाची स्वतःची एक खुमारी होती. मनाच्या अपराध गंडावर अनुभवातल्या उत्कटतेच्या प्रत्ययानं मात केली. कदाचित स्वतःच्या वागण्याचं, स्वतःलाच समर्थन देण्याचा तो प्रकार असेल. ख्रिस जागा झाला आणि पायलला बघितल्याबरोबर तिची क्षमा याचना करायला लागला. त्याला झाल्या प्रकाराचा खरोखर पश्चात्ताप वाटत होता. पायलचा गैरफायदा घ्यायचा आपला हेतू नव्हता हे तो परोपरीनं सांगायला लागला. आता आपण तिच्या दादाजींना जन्मात कधी तोंड दाखवू शकणार नाही असं वारंवार म्हणायला लागला. खरं म्हणजे जे झालं त्यात त्याचा किंवा पायलचा दोष नव्हता असं त्यावेळीही पायलला वाटलं होतं. तो एक अपघात होता. कोणालाच कोणाचाही गैरफायदा घ्यायचा नव्हता. त्यावेळच्या विशिष्ट परिस्थितीचा तो परिणाम होता. क्षमायाचनेचा अतिरेक व्हायला लागला तेव्हा पायलनंच त्यातून मार्ग काढायचं ठरवलं. ख्रिसच्या मनातला अपराधगंड घालवणं तिला गरजेचं वाटलं. तिने त्या प्रकाराला वेगळं वळण दिलं. अतीच झालं तेव्हा तिने विनोदाची मदत घेतली आणि त्याला त्याच्या गंडापासून वाचवला. पण यापुढे आपलं नातं फक्त मैत्रीचंच राहील हेही त्याला स्पष्ट केलं. ती घटना त्यांच्या मैत्रीत बाधा आणू शकली नाही आणि पुन्हा कधी मर्यादेचं उल्लंघन झालंही नाही. आजही अमेरिकेतल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये असताना तिला त्या प्रकाराची गंमत वाटली. स्वतःच्या मनोवृत्तीचं आश्चर्यही वाटलं. आज त्या अनुभवाकडे निकोपपणे पाहता येणं ठीक आहे, कारण आता व्यवहारी जगाचे दणके आपण सोसलेत. पूर्वीच्या आपल्या मूल्यकल्पनांना आपण सर्वार्थानं तिलांजली दिली आहे. केवढं तरी पाणी पुलाखालनं गेलं आहे. कुठलीच जुनी मूल्य आपण आज मानत नाही आहे. लग्नानंतर अवघ्या 3 वर्षात शेखरबरोबर घेतलेला घटस्फोट तिला आठवला. ममाशी तेव्हा घातलेला वितंडवाद आणि तिने केलेली रडारड याला न जुमानता स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहिल्याचा अभिमान होता. अमेरिकेत आल्यावर बेदरकारपणे मायकलबरोबरचं लिव्ह इन रिलेशन आणि त्याचं आपलं जुळत नाही हे लक्षात आल्यावर त्याला घराबाहेर घालवणं, सर्रास ड्रिंक्स घेणं, यातलं काहीसुद्धा JNUमध्ये शिकणाऱ्या पायलच्या जगाला मंजूर नव्हतं. तरी तेव्हाही आपण मनाला पटेल तसंच वागलो ना. अर्थात तेव्हाही आपल्या मूल्यकल्पना पारंपरिक नव्हत्या. त्या तशा असत्या तर आपण तेव्हा दिला तसा प्रतिसाद देऊच शकलो नसतो. आईंविषयी जगाचा फारसा अनुभव नसतानाही आपण त्या प्रसंगाकडे निकोपपणे कसं बघू शकलो? त्या कोवळ्या वयात आपल्याला एवढी परिपक्वता कशी दाखवता आली?
का मुळातच आपली मनोवृत्ती बंडखोर आहे? का काळवेळाप्रमाणे नीतिकल्पना बदलतात असं दादीजी सांगायची ते आपल्या मनात खोलवर रुजलं आहे? पायल उठली, किचनमध्ये गेली. तिने रिकामा कॅन गार्बेज कॅनमध्ये टाकला. हातासरची प्लेट 2 रॅकवर सुकायला ठेवली. पायल अंथरुणावर येऊन निजली आणि पुन्हा एकदा भूतकाळात गेली. त्या दिवशीच्या अनुभवाच्या भोवती तिच्या आणखीन आठवणी होत्या. त्या दिवशी ख्रिसच्या मनातला अपराधगंड निपटून काढल्यावर पायल स्वतःच्या खोलीत गेली. आणिकावरून मेसमध्ये ब्रेकफास्टला जाण्यासाठी तिने मोहिनीला हाक मारली. मोहिनीने ओ दिली नाही तशी ती मेसकडे गेली. मेसमध्ये मोहिनी, कुलदीप आणि आणखीन 2-4 मुली ब्रेकफास्ट करत होत्या. पायलला पाहिल्यावर अगं तू होतीस कुठे असं मोहिनीने तिला विचारलं. जराही न डगमगता आपणच मोहिनीला शोधत होतो असं पायलने ठोकून दिलं. पायलची आणि ख्रिसची एवढी दोस्ती असावी हे कुलदीपला कधीच आवडलं नव्हतं. या बाबतीतली तिची नाराजी तिने कधी लपवलीही नव्हती. तिचं एवढ्या स्पष्टीकरणानं समाधान होणं शक्यच नव्हतं, पण ती थेट आरोप केल्याप्रमाणे आपल्याला काही विचारेल अशी पायलची अपेक्षा नव्हती. कुलदीपनं भोचकपणे विचारलं, काल पार्टी झाल्यानंतर तू कुठे होतीस? धादांत खोटं बोलण्याचा निर्ढावलेपणा त्यावेळी पायलच्या अंगात कुठून आला कोण जाणे. कुलदीपच्या डोळ्यांना डोळे भिडवत तिने उत्तर दिलं, ख्रिसला मी त्याच्या रूमवर सोडलं. नंतर काही वेळ आम्ही दोघं बोलत थांबलो. मग मी माझ्या रूमवर गेले. कुलदीपने विचित्र चेहरा केला, खांदे उडवले. पायलच्या स्पष्टीकरणावर तिचा विश्वास नसल्याचं सूचित केलं. त्यावर पायलनं तरी गप्प बसायला हवं होतं, पण तिने उलट विचारलं, का गं बाई तुला एवढा इंटरेस्ट का? तुझी काही हरकत आहे का? छदमी हसू तोंडावर आणत कुलदीप उत्तरली, माझी कशाला हरकत असेल? मी असंच विचारलं. म्हणजे आज सकाळी सकाळी तुझ्या रूमला कुलूप दिसलं ना, म्हणून मला वाटलं की तू रात्रभर त्याच्या रूमवर थांबली होतीस का काय? मग नेहमीप्रमाणे मोहिनी समेटासाठी सरसावली आणि म्हणाली, काहीतरी काय बोलतेस का? पायल लवकर उठून मॉर्निंग वॉकला गेली असणार. त्यांच्या जवळपास बसलेल्या आणि टीव्हीवर बातम्या बघणाऱ्या एका मद्रदेशीय मुलीनं त्यांना गप्प बसवलं. त्या तेवढ्या व्यत्ययानं पायलला विचार करायला सवड मिळाली. न डगमगता अतिशय कल्पकपणे तिने हकीकत रचली. अगं त्याचं काय झालं, मी तोंडबिंड धुवून सकाळी खिडकीशी गेले ना, तर मला एक मस्त निळा पक्षी फांदीवर बसलेला दिसला. मी पटकन त्या पक्षाला जवळून बघण्यासाठी गेले. आता झालं तुझं समाधान? बातम्या ऐकणाऱ्या त्या मुलीनं या तिघींच्यावर नाराजीचा एक जळजळीत कटाक्ष टाकला, म्हणून तो विषय तिथे संपला. कुलदीप, पायल आणि मोहिनी तिघी मेसमधनं आपापल्या खोल्यांकडे निघाल्या. कुलदीप तिच्या खोलीत गेल्यावर पायलनं मोहिनीला आपल्या खोलीत बोलवलं. मोहिनीनं विचारलं, काही विशेष? काय झालं आहे? खोलीत गेल्यावर पायलनं रात्री घडलेला प्रकार तिला सांगितला. आपण किती वेळा याविषयी बोललो आहे? तुला काही त्रास झाला का गं? मोहिनीने कुतूहलानं विचारलं. अजिबात नाही. मग काही वेळ त्या दोघी उत्तेजक आवाजात पण कुजबुजल्यासारखं त्याविषयीच बोलत राहिल्या. तुला गिल्टी वाटतंय का? मोहिनीने विचारलं. पायलनं तिला नेमकं काय वाटलं ते सांगण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, थोडंसं गिल्टी वाटलं, पण ख्रिसचा तसा हेतू नव्हता हे मला माहिती आहे. आणि माझ्यापेक्षा त्यालाच गिल्टी वाटतंय हे त्याच्या वागण्यातून बोलण्यातनं सारखं दिसायला लागलं, म्हणून मग मी त्याचीच समजूत काढली. अर्थात आत्ता मी त्याची समजूत काढली आहे, पण पण मग आता पुढे? अगं पुढे काय, आमची दोस्ती तशीच राहील. यापुढे आम्ही निव्वळ मित्रच राहू असं मी त्याला बजावलं आहे आणि तोही तयार झाला आहे. पण तो तुझं ऐकेल याची काय गॅरंटी? नक्की ऐकेल ग तो. प्रांजळपणे एक गोष्ट तुला सांगू का, मी त्याला एकट्याला जबाबदार धरू शकत नाही. तो वाहवत गेला हे खरं आहे, पण मी सुद्धा त्याला थांबवलं नाही हेही तितकंच खरं आहे. तो एक अपघात होता ग. तुझ्या घरी हे कळलं तर? हे बघ, आपल्या तिघांखेरीज हे कोणालाही माहिती नाही आहे आणि तू गप्प राहशील याची मला खात्री आहे. घरी कुणालाही काही कळलं नाही. मोहिनीनं कुणाला काही सांगितलं का नाही हे पायलला कधी कळलंच नाही. पूर्वीप्रमाणे पायल आणि ख्रिस मित्र राहिले. त्यानंतरही ख्रिस अरोरा हाऊसमध्ये आला, दादाजींशी चेस खेळला, मुलांना पत्त्याची जादू दाखवली. मम्मीजीही त्याची पाहुण्याप्रमाणे बडदास्त ठेवत राहिली.
अगदी तो मायदेशी जाईपर्यंत. पूर्वीच्या आठवणीत मशगूल असताना पायलला झोप लागली. झोपेतही पूर्वीचे JNUमधले दिवस, ते वातावरण तिला आठवत होतं. कूच बदलताना किंचित जाग आली की तिला गंमत वाटायची, कारण स्वप्नाच्या हरेक तुकड्यात तेच वातावरण आणि त्यातले बारीक प्रसंग सुटे सुटे आलटून पालटून तिला स्वप्नात दिसत राहिलेले होते. ख्रिसला जाग आली तेव्हा बाहेर बघ चांगलंच उजाडलं होतं. त्याने टिपॉयवरच्या घड्याळाकडे बघितलं. 9 वाजले होते. शनिवार असल्यानं घाईनं आवरून ऑफिसात जायची कटकट मागे नव्हती. त्यांनी आळोखे पिळोखे दिले. थोडा वेळ नुसतंच आळसटल्यासारखं पडून राहायचा त्याला मोह झाला. काही मिनटं तो तसा पडून राहिलाही. आणि एकदम त्याला आदल्या संध्याकाळी पायलची आलेली मेल आठवली. त्यांनी तिला आज सकाळी फोन करायचं कबूल केलं होतं. अंगावरचं पांघरूण पायानंच बाजूला करून तो ताडकन उठला. भराभरा अनिका आवरून त्यांनी मायक्रोवेव्हमध्ये कडक कॉफी करून घेतली. लगेच पायलला फोन करायची त्याला सणक आली, पण त्यांनी ती आवरली. कदाचित आता पायल बदलली असेल. तिला पूर्वी इतकी आपल्याबद्दल आस्था वाटत नसेल. तिला तिचा संसार आहे. एव्हाना तिला 2-3 मुलंही झालं असतील. भारतातल्या संसारी बायकांना सकाळी किचनमध्ये कामं असतात, त्यात आपण उगीच सकाळी फोन करावा का नाही? आणि तिच्या नवऱ्याला आवडेल का? अशा शंका मनात आल्या आणि तो थांबला. कॉफीचे गुटके घेत उगाचच येरझाऱ्या घालत राहिला. मग किचनमध्ये जाऊन टोस्ट आमलेट बनवलं. त्यात आणखीन 20-25 मिनटं गेली. एका बशीत घालून ते घेऊन तो पुन्हा बाहेरच्या खोलीत आला. त्याचं खाण्यातही मन लागेना. शेवटी मनाचा हिय्या करून त्यांनी पायलला फोन लावला. फोनची घंटा वाजत राहिली. कम ऑन, फॉर गॉड सेक, फोन उचल. ख्रिस पुटपुटला. आता ख्रिस फोन बंद करणार एवढ्यात तो उचलला गेला. पायलचा आवाज आला. हॅलो, पायल हिअर. आय ब्युटिफुल. गेस हू? सॉरी वेट. ख्रिस. राईट. अरे डोंट टॉक इन इंग्लिश यार. मला तुझं हिंदी बोलणं ऐकायचं आहे, जुन्या दिवसांच्या यादों के खातिर. पायलनं त्याची सूचना ऐकली आणि हिंदीत विचारलं, अरे कहाँ हो तुम? तुम्हारी आवाज़ सुन के बड़ी खुशी हुई यार. हे बघ ना, असं फोनवर बोलत बसण्याच्याऐवजी आपण भेटूयात की. ख्रिसनं मोडक्या तोडक्या हिंदीत अशुद्ध उच्चारात सांगितलं, मैं सांता क्लारा में रहता हूँ, तुम्हारा घर कहाँ है? अरेच्या, आपण अगदी जवळ राहतोय. माझा विश्वास नाही बसत आहे. मी आलामेडामध्ये राहतीये. लेट अस मीट यार. तिच्या उत्साही बोलण्यानं ख्रिसच्या मनातले संदेह दूर झाले. केव्हा भेटायचं म्हणतेस? अरे बंदा हाजीर आहे. उद्या मोकळी आहेस का? लंचला येतेस? अरे बाहेर कशाला, तूच ये. तुझ्या आवडीची बिर्याणी करीन, अगदी माइल्ड, विथ लॉट्स ऑफ चिकन पीसेस. आरामात गप्पा पण मारू. पायल बोलत असताना कोणा पुरुषाच्या आवाजात तिला मारलेली हाक ख्रिसला फोनमधनं ऐकू आली. त्या पाठोपाठ एका बाईचा आवाज आला. पायल बेटा, हलवा फ्रीजमध्ये ठेवू का बाहेर? अगं मुन्नाला खूप भूक लागली आहे. घरात कुकीज असतील ना? हलव्याचा डबा आत्ता टेबलवर ठेवा, नंतर मी कुठे ठेवायचा आहे तो ठेवीन. घरात कुकीज नाही आहेत, पण फ्रीजमध्ये व्हॅनिला आईस्क्रीमचा पॅक असेल बघा, आणि त्याला हवा असेल तर द्या. तिचं एवढं बोलणं ऐकल्यावर ख्रिस दिलगिरीनं इंग्रजीत म्हणाला, मी चुकीच्या वेळी फोन केलेला दिसतोय. आय एम सॉरी. नंतर थोड्या वेळानं बोलूयात का? पायलही सफाईदार इंग्रजीत बोलायला लागली. डोंट बी सिली. तू उद्या लवकर माझ्या घरी ये. मी आत्ता जरा फोन ठेवते. उद्याचा बेत पक्का, तेव्हा काय ते बोलू. नक्की ना? म्हणजे तुला इनकन्व्हिनियन्स नाही ना होत? नाही तर पुन्हा कधीतरी? तात्काळ पायलनं विचारलं, अरे तुला माझ्या विचारण्याचा अर्थ कळत नाही आहे का? मी तुला इन्व्हाइट करते आहे, उगाच फस्स करू नको. ओके, सी यू टुमॉरो देन. एवढं बोलून ख्रिसनं फोन बंद केला. त्या तेवढ्याशा बोलण्यावरनं ख्रिस तिच्या आयुष्याविषयी तर्क करायला लागला. त्याच्या मनात आलं, ही फारशी बदललेली दिसत नाही आहे. तशीच उत्कट आणि मनस्वी राहिलेली दिसते आहे. ख्रिसच्या मनात आलं, ती चांगल्या मूडमध्ये वाटली, पण आत्ता जास्त बोलली का नाही? तिच्या घरी संसारात काही अडचणी वगैरे तर नसतील? तिच्या नवऱ्याचं आणि तिचं व्यवस्थित पटत असेल ना? काय बरं त्याचं नाव? शेखर. तोच तिला हाक मारत होता का? त्याला हॅलो करायची संधीच का नाही दिली तिने? तिच्याशी बोलत होत्या त्या तिच्या सासूबाई असाव्यात. मुन्ना म्हणजे एक मुलगा आहे तिला. आणखीन मुलं असतील का? तिने घरी यायचा आग्रह केला त्या अर्थी सगळं ठीक असेल.
तिनं नुसतं आग्रहाचं आमंत्रण दिलं नाही, खट्याळपणे चिकन पुलावचं आमिष दाखवलं. ॲज इफ आय नीडेड अ टेम्पटेशन. पायलचं त्याच्या मनातलं स्थान आगळं वेगळं होतं. ती स्वतःच इतरांहून अगदी वेगळी होती. ख्रिस स्वतःशीच हसला. एकाएकी त्याला जानेवारीची ती सकाळ आठवली. आजही त्याचं हृदय शरमेनं भरून गेलं. आपण पायलच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. दोघंही मद्याच्या अंमलाखाली थोडेफार असताना आणि कोणाचंच चित्त थाऱ्यावर नसताना मनातल्या सगळ्या दुःखांचा निचरा त्याच रात्री करायची काय गरज होती? जेव्हा त्याला जाग आली तेव्हा तो सोफ्यावर आणि पायल त्याच्या बिछाण्यावर होती. ख्रिसला मेल्याहून मेल्यासारखं झालं. ज्या समाजात दोन माणसांमधला अहेतुक साधा स्पर्श मान्य नाही अशा घरात वाढलेली ही मनस्वी मुलगी. आपलं तसं नव्हतं. लग्नापूर्वी जवळीक साधणं किंवा कॅज्युअल सेक्स आपल्यासारख्यांच्या समाजातून तेव्हाही इतका निषिद्ध मानला जात नव्हता. समजा त्या प्रकाराचा धसका घेऊन तिने काही टोकाचा निर्णय घेतला असता किंवा स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं असतं तर तिच्याशी आपण असं वागूच कसं शकलो? ज्या विश्वासानं तिने मैत्रीचा हात ख्रिस पुढे केला होता त्याला साजेसं तो वागला नव्हता हे आजसुद्धा त्याला प्रकर्षानं जाणवत होतं. त्या बाबतीतही पायलने ख्रिसला चकित केलं होतं. त्यांची नजरानजर झाली तेव्हा तिने त्याला जर्मन भाषेत गुड मॉर्निंग म्हटलं होतं. ख्रिसने तिला गुळमुळीत प्रतिसाद दिला होता. अरे हे असं पडेल आवाजातलं गुड मॉर्निंग ही काय पद्धत आहे का? नववर्षाच्या शुभेच्छासुद्धा तू अशा निराश सुरात देणार आहेस का? ख्रिसला तो तिचा हलका फुलका मूड झेपलाच नाही. ती रडेल, चिडेल, आपल्याला दोष देईल अशी त्याची अपेक्षा होती. पण काहीतरी अनपेक्षित वागायचं ही तिची रीतच होती. तो अस्वस्थपणे म्हणाला, पायल प्लीज स्टॉप इट. म्हणजे तू कशाविषयी बोलतो आहेस? तुला विश करू नको? हे बघ मी काय म्हणतोय ते तुला कळतंय. मला आणखीन लाजवू नको. अरे कशासाठी शरम वाटून घ्यायची मला सांग. जे झालं ते करण्याचा तुझा किंवा माझा हेतू नव्हता. तो एक अपघात होता. जे काय असेल ते, पण ते व्हायला नको होतं. अरे आता या बोलण्याला काही अर्थ आहे का? जे झालं ते होऊन गेलं आहे. ते आता बदलता येणार आहे का? जे झालं ते मी नाही बदलू शकत, पण किमान तुझी माफी तर मागू शकतो ना. हे बघ मला नाही मुळी शरम वाटत. तो एक अतिशय निरागस अपघात होता. झालं गेलं, विसरून जाऊ आपण. हां विसरून जाऊया. अगं तू काही वेडी आहेस का? मी जर एवढी दारू ढोसली नसती तर हा अपघात झालाच नसता. त्याच्याकडे स्थिर नजरेनं बघत पायल म्हणाली, किंवा मी थोडी जास्त प्यायले असते तर तुला सोडायला यायच्या परिस्थितीतच राहिले नसते. मग पुढचं सगळं आपोआप टळलं असतं. वॉशरूममध्ये जाऊन पायल ठाकटेक होऊन आली तर ख्रिस सावरला नव्हता. तुझ्या दादाजींना तोंड दाखवू शकणार नाही मी. त्यांना तोंड दाखवायची काय घाई आहे का? आत्ता लगेच तू अरोरा हाऊसला जाणार आहेस का? का दादाजी तुला इथे भेटायला येणार आहेत? मी तुला आणखीन एक गोष्ट सांगू का? सांग. माझं बोलणं ऐकून तुला आश्चर्याचा धक्का तर बसणार नाही? अगोदरच दिग्मूढ झालेला ख्रिस म्हणाला, तू काय बोलणार आहेस त्याच्यावर माझी प्रतिक्रिया अवलंबून असेल. मला हा अनुभव आवडला. तुला आवडला नाही असं सांगू नको. हां तुझ्यापुढे हात टेकलेत मी. ही गंमत बस कर. आपण त्याच्याविषयी आता काही बोललो नाही तर बरं होईल. आता यापुढे बोलण्यासारखं कुठे काही उरलं आहे का? एक गोष्ट मात्र मी निक्षून सांगते, पुन्हा हे होता कामा नये. यापुढे आपल्यात फक्त आणि फक्त दोस्ती राहील. नथिंग मोर अँड नथिंग लेस. मी तुला तसं वचन देतो. अतिशय गंभीरपणे ख्रिस बोलला. त्यावर खट्याळ हसून ती म्हणाली, एक चांगली गोष्ट सांगून टाकते. माझा सेफ पिरियड चालू आहे, नाही तर मात्र आफत आली असती. मी तुला फटका मारायच्या आधी तू इथनं निघून जा बरं. पायलनं बाहेरचं दार उघडलं, बाहेर पडली. थँक्स, ख्रिस म्हणाला. यू आर वेलकम. आपल्याला दिलासा देण्यासाठी, आपल्या मनातला अपराधी भाव घालवण्यासाठी पायल असं वागतीये हे त्यावेळी त्याच्या लक्षात आलं नाही. पण ती त्याच्या खोलीतून बाहेर पडल्यानंतर ते हळूच त्याच्या डोक्यात शिरलं. स्कूटरकडे जाणाऱ्या पायलकडे बघून ख्रिस स्वतःशी पुटपुटला होता, थँक्स फॉर एव्हरीथिंग. तो सगळा प्रसंग डोळ्यापुढे आला आणि ख्रिसच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्याची सैरभैर झालेली मनोवस्था तिने समजून घेतली होती.
त्याला वाटणारा अपराधगंड पुसून टाकायची शिकस्त केली होती. आणि खरंच त्यानंतर पुन्हा असं काही वावगं त्या दोघांकडनंही घडलं नाही. त्यांच्या मैत्रीतही बाधा आली नाही, किंबहुना त्यांची मैत्री आणखीन घट्ट झाली. ख्रिसच्या भारतातल्या पूर्ण वास्तव्यात तिने चुकूनही त्या घटनेचा उच्चार केला नाही. त्यांनीही तो विषय तिथेच संपवला. त्याच्या नात्यागोत्याची नसून, देशाधर्माची नसून, ही विलक्षण मुलगी आपल्या मनातले चढ उतार, तीव्र संताप, नैराश्य कसं समजून घेऊ शकली? या ख्रिसच्या मनात वारंवार येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पुढे आपोआपच मिळालं. श्रोते हो, हा होता डॉक्टर अनघा केसकर लिखित सीमातीत या कादंबरीचा पुढचा भाग. याच्यानंतरचा भाग ऐकला उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.